नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. एकदा गुरुजींनी मला बोलावले आणि अनेक प्रकारे परमार्थाची शिकवण दिली की हे पुत्रा, शिवांच्या सेवेचे फळ हेच आहे की श्रीरामांच्या चरणी प्रगाढ भक्ती निर्माण व्हावी. बाळा, श्रीरामांना शिव व ब्रह्मदेव हे सुद्धा भजतात. मग क्षुद्र मनुष्याचे ते काय? ब्रह्मदेव आणि शिव यांना ज्यांच्या चरणी प्रेम आहे, अरे अभाग्या, त्यांच्याशी द्रोह करून तुला सुख मिळेल काय? गुरुजींनी शिव हे हरीचे सेवक असल्याचे सांगितले. ते ऐकून हे पक्षीराज, माझ्या मनाचा जळफळाट झाला. नीच जातीचा मी ही विद्या मिळाल्यावर असा झालो जसा दूध पाजल्यावर साप बनतो. अभिमानी, कुटील, अभागी आणि क्षुद्र जातीचा मी रात्रंदिवस गुरूंचा द्रोह करू लागलो. गुरुजी अत्यंत दयाळू होते. त्यांना थोडासाही राग येत नव्हता. जरी मी द्रोह केला तरी ते वारंवार मला उत्तम ज्ञान शिकवत. नीच मनुष्याला ज्याच्याकडून मोठेपण लाभते त्यालाच तो मारून त्याचा नाश करतो. हे बंधू, आगीमुळे उत्पन्न झालेला धूर मेघासारखा होऊन त्या अग्नीलाच विझवून टाकतो. धूळ ही रस्त्यामध्ये अपमानित होऊन पडलेली असते आणि नेहमी वाटेने जाणाऱ्यांच्या लाथांचा मार खाते. परंतु जेव्हा तिला वारा उडवून नेतो तेव्हा ती सर्वात प्रथम त्या वाऱ्यालाच व्यापून टाकते आणि मग राजांच्या डोळ्यात व मुकुटांवर जाऊन पडते. हे पक्षीराजा, हे लक्षात घेऊन लोक अधम माणसाची संगती धरत नाहीत. कवी व पंडित हे अशी नीती सांगतात की दुष्टाशी भांडणतंटा आणि त्यांच्यावर प्रेम दोन्हीही वाईटच. हे गोस्वामी, त्यामुळे त्याच्याशी नेहमी उदासीन राहिले पाहिजे. दुष्टाला कुत्र्याप्रमाणे दुरूनच पिटाळले पाहिजे. मी दुष्ट होतो, मनात कपट भरले होते म्हणून गुरुजी जरी हिताची गोष्ट सांगत होते तरी ती बरी वाटत नव्हती. एके दिवशी मी शिवमंदिरात शिवनामाचा जप करीत होतो. त्यावेळी गुरुजी तेथे आले, परंतु घमेंडीमुळे मी उठून त्यांना प्रणाम केला नाही. गुरुजी दयाळू होते. माझा अपराध पाहूनही ते काहीच बोलले नाहीत. त्यांच्या मनात जरासुद्धा राग आला नाही. परंतु गुरूंचा अपमान हे मोठे पाप आहे म्हणून महादेवांना ते सहन झाले नाही. मंदिरात आकाशवाणी झाली, हे हतभाग्या, मूर्खा, घमेंडखोरा, जरी तुझ्या गुरूंना राग आला नाही, ते अत्यंत कृपाळू मनाचे आहेत आणि त्यांना पूर्ण व यथार्थ ज्ञान आहे, तरीही हे मूर्खा, मी तुला शाप देतो, कारण सदाचार सोडून वागणे मला आवडत नाही. अरे दुष्टा, जर मी तुला शिक्षा केली नाही तर माझा वेदमार्गच नष्ट होईल. जे मूर्ख गुरूंशी ईर्ष्या करतात ते कोट्यवधी युगे रौरव नरकात पडतात. मग तेथून सुटल्यावर ते पशुपक्ष्यांचे शरीर धारण करतात आणि 10,000 जन्मांपर्यंत दुःख भोगतात. हे पाप्या, तू गुरूंसमोर अजगरासारखा बनून राहिलास. अरे दुष्टा, तुझी बुद्धी पापाने झाकलेली आहे म्हणून तू सर्प हो आणि हे अधमातील अधमा, सर्पाच्या अधम योनीतील अधोगती मिळाल्यावर एखाद्या मोठ्या वृक्षाच्या ढोलीत जाऊन राहा. शिवांचा तो भयानक शाप ऐकून गुरुजींना खूप वाईट वाटले. मी भीतीने कापत असल्याचे पाहून त्यांच्या मनाला अतिशय दुःख झाले. तो ब्राह्मण प्रेमाने दंडवत घालून शिवांच्या समोर हात जोडून आणि माझ्या भयंकर शिक्षेचा विचार करून सद्गतित्वाने शिवांची प्रार्थना करू लागला. हे मोक्षस्वरूप, विभू, व्यापक, ब्रह्म व वेदस्वरूप, ईशान्य दिशेचे ईश्वर आणि सर्वांचे स्वामी, हे शिव, मी तुम्हाला नमस्कार करतो. निजस्वरूपात स्थित, मायिक गुणांनी रहित, भेदरहित, इच्छारहित, चिदाकाश स्वरूप आणि आकाशरूप वस्त्र धारण करणारे हे भगवन, मी तुम्हाला भजतो. निराकार ओंकाराचे मूळ, त्रिगुणातीत, वाणी, ज्ञान आणि इंद्रिये यांच्या पलीकडचे, कैलासपती रुद्ररूप, महाकालाचेही काल, कृपाळू, गुणांचे धाम, संसारा पलीकडचे तुम्ही परमेश्वर आहात. मी तुम्हाला नमस्कार करतो. जे हिमालयाप्रमाणे गौरवर्णाचे आहेत, ज्यांच्या शरीरामध्ये कोट्यवधी कामदेवांचे लावण्य आहे, ज्यांच्या शिरावर सुंदर गंगा नदी विराजमान आहे, ज्यांच्या ललाटावर द्वितीयेचे चंद्र आणि गळ्यात सर्प शोभत आहे, ज्यांच्या कानांमध्ये कुंडले हलत आहेत, सुंदर भ्रुकुटी आणि विशाल नेत्र आहेत, ते प्रसन्न मुख, नीलकंठ आणि दयाळू आहेत, सिंहचर्माचे वस्त्र धारण केलेले व मुंडमाला घातलेले आहात आणि सर्वांना प्रिय आणि सर्वांचे नाथ अशा श्री शंकरांना मी भजतो. रुद्ररूप, श्रेष्ठ, तेजस्वी परमेश्वर, अखंड, अजन्मा, कोट्यवधी सूर्यांसारखा प्रकाशयुक्त, 3 प्रकारच्या दुःखांचे निर्मूलन करणारा, हातात त्रिशूल धारण केलेले, प्रेमाने प्राप्त होणारे, भवानीचे पती असलेल्या श्री शंकरांना मी भजतो.
कलांच्या पलीकडील कल्याण स्वरूप, कल्पाचा अंत करणारे, सज्जनांना नेहमी आनंद देणारे, त्रिपुराचे शत्रू, सच्चिदानंद घन, मोह हरण करणारे, मनाचे मंथन करून टाकणाऱ्या कामदेवाचे शत्रू अशा हे प्रभू प्रसन्न व्हा, प्रसन्न व्हा. मनुष्य जोपर्यंत पार्वतीचे पती असलेल्या तुम्हाला भजत नाहीत तोपर्यंत त्यांना इहलोकी व परलोकी सुख शांती लाभत नाही आणि त्यांच्या त्रिविध तापांचा नाश होत नाही. म्हणून हे सर्व जीवांच्या हृदयामध्ये निवास करणाऱ्या प्रभू प्रसन्न व्हा. मी योग जाणत नाही, जप आणि तपही जाणत नाही. हे शंभू, मी सदा सर्वदा तुम्हालाच नमस्कार करतो. हे प्रभू, म्हातारपण आणि जन्ममृत्यू यांच्या दुःख समूहामध्ये होरपळणाऱ्या पण तुम्हाला शरण आलेल्या माझ्या दुःखापासून रक्षण करा. हे ईश्वरा, हे शंभू, मी तुम्हाला नमस्कार करतो. भगवान रुद्रांचे हे अष्टक शंकरांना प्रसन्न करण्यासाठी ब्राह्मणाने म्हटले आहे. जो मनुष्य भक्तिपूर्वक त्याचे पठण करतो त्याच्यावर भगवान शंभू प्रसन्न होतात. सर्वज्ञ शिवांनी ही सर्व विनंती ऐकली आणि ब्राह्मणाचे प्रेम पाहिले तेव्हा मंदिरात आकाशवाणी झाली की हे द्विजश्रेष्ठा वर मागा. ब्राह्मण म्हणाला, हे प्रभू, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल आणि जर या दिनावर आपले प्रेम असेल तर प्रथम आपल्या चरणांची भक्ती देऊन मला दुसरा वर द्या. हे प्रभू, हा अज्ञानी जीव तुमच्यासारख्या मायेला बळी पडून निरंतर भटकत आहे. हे कृपासमुद्र भगवन, त्याच्यावर क्रोध करू नका. हे दीनांवर दया करणारे कल्याणकारी शंकर, आता याच्यावर कृपा करा, ज्यामुळे हे नाथ थोड्याच वेळात याची शापातून मुक्ती व्हावी. हे कृपानिधान, आता याचे कल्याण होईल असेच करा. दुसऱ्याच्या हितासाठी ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकून पुन्हा आकाशवाणी झाली की तथास्तु. जरी याने भयंकर पाप केले असले आणि मी सुद्धा रागावून याला शाप दिला असला तरीही तुझे सौजन्य पाहून मी याच्यावर विशेष कृपा करतो. हे द्विजा, जे क्षमाशील आणि परोपकारी असतात ते मला श्री रामचंद्रासारखे प्रिय असतात. हे द्विजा, माझा शाप खोटा ठरणार नाही. याला 1000 जन्म नक्की मिळतील, परंतु जन्मण्यामध्ये व मरण्यामध्ये जे दुसह दुःख असते ते दुःख याला होणार नाही आणि कोणत्याही जन्मात याचे ज्ञान नाहीसे होणार नाही. आता हे क्षुद्रा, माझे सत्यवचन ऐक. प्रथमतः तुझा जन्म श्री रघुनाथांच्या अयोध्या नगरीत झाला. नंतर तू माझ्या सेवेमध्ये मन लावलेस. अयोध्येच्या प्रभावामुळे आणि माझ्या कृपेने तुझ्या मनात रामभक्ती उत्पन्न होईल. बाबा रे, आता माझे सत्यवचन ऐक. द्विजांची सेवा सुद्धा भगवानाला प्रसन्न करणारे व्रत आहे. आता कधी ब्राह्मणाचा अपमान करू नकोस. संतांना भगवानांच्या सारखेच समज. इंद्राचे वज्र, माझा विशाल त्रिशूळ, काळाचा दंड आणि श्रीहरीचे भयंकर चक्र यांच्या प्रहारानेही जे मरत नाहीत ते सुद्धा विप्रद्रोह रूपी अग्नीने भस्मसात होतात. असा विवेक मनात बाळग. मग तुझ्यासाठी जगात काहीही दुर्लभ असणार नाही. माझा आणखी एक आशीर्वाद आहे की तुझी गती सर्वत्र अकुंठित असेल. श्री शिवांचे हे वचन ऐकून गुरुजी आनंदाने म्हणाले की असेच घडो. मग त्यांनी मला खूप समजावून देऊन आणि श्री शिवांच्या चरणी हृदयात धरून ते घरी गेले. कालाच्या प्रेरणेने मी विंध्याचलात जाऊन साप झालो. नंतर काही काळ गेल्यानंतर कोणत्याही कष्टाविना मी शरीर त्याग केला. हे हरिवाहना, मी जे कोणते शरीर धारण करी ते त्रासाविना सुखाने सोडत असे. ज्याप्रमाणे मनुष्य जुने वस्त्र टाकून देतो, नवीन वस्त्रे नेसतो, तसे श्री शिवांनी वेद नीतीचे रक्षण केले आणि मलाही क्लेश झाले नाहीत. अशा प्रकारे हे पक्षीराज, मी पुष्कळ शरीरे धारण केली, परंतु माझे ज्ञान गेले नाही. पशुपक्षी, देव आणि मनुष्य असे कोणतेही शरीर मी धारण करी त्या त्यावेळी त्या शरीराने मी श्रीरामांचे भजन चालू ठेवत असे. त्यामुळे मी सुखी झालो, परंतु मनात एक बोचणी होती. गुरूंचा कोमल व सुशील स्वभाव मी कधी विसरलो नाही. त्यांचा अपमान केल्याचे दुःख मनात राहिले. शेवटी पुराण, वेद आणि देव हे ज्याला दुर्लभ म्हणतात ते ब्राह्मणाचे शरीर मला मिळाले. त्यावेळी ब्राह्मण शरीरात सुद्धा मी मुलांमध्ये मिसळून श्री रघुनाथांच्या सर्व लीला करीत असे. मोठा झाल्यावर वडील मला शिकवू लागले. मला समजत असे, मी ऐकत असे व विचार करीत असे, परंतु मला शिक्षण आवडत नसे. माझ्या मनातील सर्व वासना पळून गेल्या. फक्त श्रीरामांच्या चरणांची आवड राहिली. हे गरुडा, असा कोण भाग्यहीन असेल जो कामधेनू सोडून गाढविणीची सेवा करील. श्रीरामांच्या प्रेमात मग्न झाल्यामुळे मला दुसरे काहीही बरे वाटत नसे. वडील शिकवून थकले. जेव्हा माता पिता निवर्तले
तेव्हा मी भक्तांचं रक्षण करणाऱ्या श्रीरामांचे भजन करण्यासाठी वनात निघून गेलो. वनात जिथे जिथे मुनीश्वरांचे आश्रम दिसत तिथे तिथे जाऊन मी त्यांना प्रणाम करी. हे गरुडा, त्यांना मी श्रीरामांच्या गुणांच्या गोष्टी विचारी, ते सांगत व मी आनंदित होऊन ऐके. अशा प्रकारे मी सदा सर्वदा श्रीहरींच्या गुणांचे वर्णन ऐकत फिरत असे. शिवांच्या कृपेने मी मनात येईल तिथे जाऊ शकत असे. माझ्या 3 प्रकारच्या प्रबल वासना, पुत्राची, धनाची व मानाची नाहीशा झाल्या आणि हृदयामध्ये एकच लालसा वाढू लागली की श्रीरामांच्या चरणांचे दर्शन घेईन तेव्हाच आपला जन्म सफल झाला असे समजेन. ज्यांना मी विचारी ते मुनीसुद्धा असे सांगत की ईश्वर सर्वभूतमय आहे. हे निर्गुण मत मला आवडत नव्हते. हृदयात सगुण ब्रह्मावरचे प्रेम वाढीस लागले. गुरूंच्या वचनांचे स्मरण केल्याने माझे मन श्रीरामांच्या चरणी लागले. प्रत्येक क्षणी मला नवीन नवीन प्रेम प्राप्त होते आणि मी रघुनाथांची कीर्ती गात फिरू लागलो. सुमेरू पर्वताच्या शिखरावर वडाच्या सावलीत लोमश मुनी बसले होते. त्यांना पाहून मी प्रणाम केला आणि अत्यंत दीनपणे म्हणालो, हे पक्षीराज, माझे अत्यंत नम्र व कोमल बोलणे ऐकून मुनी मला आदराने विचारू लागले, हे ब्राह्मणा, तू कोणत्या कामासाठी येथे आला आहेस? तेव्हा मी म्हणालो, हे कृपानिधी, तुम्ही सर्वज्ञ आहात आणि सुज्ञ आहात. हे भगवन, मला सगुण ब्रह्माच्या आराधनेची रीत सांगा. आजच्यासाठी धन्यवाद.